दुर्गा, आज आपण देवीचे पहिले शक्तिपीठ म्हणजे मातृपीठ माहूरगड देवी रेणुकामाता यांच्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेणार आहोत. माता सतीच्या या मृत्यूनंतर म्हणजे जगामधून अदृश्य झाल्यानंतर कालकेतू नावाच्या दैत्याने धर्तीवर आतंक माजवले होते आणि या कालकेतूची मृत्यू देवी आदिशक्तीच्या हातानेच होणार होती हे विधिलिखित होते. पण आता देवी महादेवी म्हणजे देवी भगवती यांचे सतीरूप तर या विश्वामधून गेले होते. मग आता या कालकेतूचा वध कोण करणार अशी चिंता सर्वांना पडली होती. कारण देव महादेव हे समाधीस्थ झाले होते आणि शक्ती ही आता अस्तित्वात नव्हती. त्यावेळी सर्व देवांनी आणि विष्णुदेवांनी देवी आदिशक्तीला आवाहन दिले. देवी आदिशक्तीची आराधना करण्यास चालू केले. तेव्हा देवी आदिशक्ती ही पार्वती रूपात जन्म घेणार असल्याचे समजले, पण ते काळ अजून लांब होते. तेव्हा देवी आदिशक्तीने देवी रेणुकाच्या रूपात जन्म घेईल असे विष्णुदेवाला सांगितले. त्यावेळी माहूरगड येथे देवी सतीमातेचे पडलेले गळा हा चमत्कारी रूपात जागृत झाला आणि हेच माहूरगड हे देव गुरु दत्तात्रय यांची जन्मभूमी होती. दत्तात्रयाने या सतीमातेच्या गळारूपी अंशाला पुकार घातली आणि आदिमायेला या धर्तीवर म्हणजे या विश्वात पुन्हा येण्यास आमंत्रण दिले म्हणजे विनंती केली. त्यावेळी राजा रेणूला पुत्र किंवा संतान नव्हती. त्यामुळे राजा रेणू हा महादेवाचा यज्ञ म्हणजे संतान यज्ञ करत होता. त्यावेळी देवीचे हे गळा रूप हा 2 शक्तींना जन्म दिला. त्यामध्ये पहिली जी शक्तिरूप होती ती म्हणजे देवी रेणुका, जी रेणू राजाच्या यज्ञातून प्रकट झाली. आणि दुसरी अजून जिच्यामध्ये दैवी शक्ती नव्हती पण तिचा जन्म हा या शक्तिपीठातूनच झाला होता, ती म्हणजे देवी यल्लम्मा. ह्या 2 देवी ह्या एका शक्तिपीठाला पूर्ण करणाऱ्या होत्या. मग राजा रेणूच्या घरी जन्माला येऊन आई रेणुका तिथेच वाढते आणि मोठी होते आणि महादेव देखील अंशरूपात देव जमदग्नी यांच्या रूपात जन्म घेतात. ते माता अनुसया आणि ऋषी अत्री यांच्या पोटी त्यांचा जन्म होतो. हे गुरु दत्तात्रय यांचे आईबापाचे नाव आहे. भगवान जमदग्नी यांच्या पिताचे नाव रुचिक ऋषी आणि मातेचे नाव सत्यवती असे होते. माता रेणुका ह्या रेणू राजाच्या घराण्यामध्ये वाढते आणि नंतर यौवन अवस्थेत आल्यानंतर माता या रेणुकाचा विवाह जमदग्नी यांच्याशी होतो. हे जमदग्नी ऋषी म्हणजे महादेवाचे हे रूप अत्यंत क्रोधमयी असते आणि यांच्या क्रोधाचा आवर नसतो. ते क्षणिक क्रोधी असतात. आता माता आणि माता यल्लम्मा, माता रेणुका यांचा मिळन देखील झालेला असतो आणि ते एकमेकींपासून विलग नसल्याचा त्यांना देखील अनुभव होतच असतो. मातेचा विवाह झालेला असतो आणि आता कालकेतू याचाही अंत झालेला असतो. आता रेणुकेचा जन्माचा अजून एक उद्देश असतो, ते म्हणजे भगवान विष्णूच्या अवताराला जन्मास घालणे म्हणजे भगवान परशुरामाला आपल्या गर्भामध्ये धारण करणारी शक्ती बनणे. कारण हे फक्त आदिशक्ती यांनाच संभव होते आणि या विष्णुदेवाच्या या अवताराचा जन्म हा सहस्त्रभाऊ अर्जुन याच्या वधासाठी आणि या धरतीच्या कल्याणासाठी होणार होता. लग्नानंतर रेणुका मातेला 4 पुत्र आणि 5वा पुत्र परशुरामाचा जन्म झाला. माता रेणुका ही परम पतिव्रता सती होती. ती रोज सकाळी मलप्रभा
नदीवर जायची आणि वाळूचे मटके आपल्या पतिव्रतेच्या बळावर बनवायची आणि नागाची चुंबळ करून ते मटके त्यावर ठेवून रोज ऋषीच्या यज्ञासाठी किंवा महादेवाच्या पूजेसाठी ही पाणी आणत होती. पण एके दिवशी 2 गंधर्व यांना नदीमध्ये स्नान करताना आईने पाहिले आणि तिच्या मनात क्षणिक आले की माझ्या पतीसोबत मला थोडेसे टाईम पाहिजे, थोडेसे वेळ पाहिजे. त्यामुळे पूर्ण तिचे मटके वाळूने भरलेले तुटले आणि साप राजा पळून गेला आणि पुन्हा आईला हे मटके बनवताच आले नाही. हे सर्व जमदग्नी ऋषी पाहत होते. इथे मातेची चुकी काहीच नव्हती. नाही तिचे पतिव्रत धर्म नष्ट झाले होते, पण ही लीला आदिशक्तीचीच होती. त्यावेळी जेव्हा खाली हात रेणुका माते जमदग्नी समोर येते तेव्हा जमदग्नी ऋषी हे अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्या पहिल्या 4 पुत्रांना रेणुका मातेचे वध करण्यास सांगतात. पण ते असमर्थ असतात आणि पित्याला नकार देतात. त्यामुळे जमदग्नी ऋषी त्यांना भस्म करतात. इकडे वरदानरूपी परशु घेऊन परशुराम आश्रमाकडे येत असतो आणि तेव्हा आल्यानंतर जमदग्नी ऋषी परशुरामाला सांगतात की तुझ्या आईचे सर धडापासून अलग कर. क्षणिक विचार न करता परशुराम आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करतो आणि रेणुका मातेचे सर तिच्या धडापासून अलग करतो. त्याच देवी यल्लम्मा ही मध्ये येते आणि दोघीचेही सर धडापासून अलग होते. मग परशुरामाला याचे प्रायश्चित होते. त्यामुळे जमदग्नी ऋषी खुश होऊन परशुरामाला सांगतात की वरदान माग. परशुराम आपल्या बंधूंना पुन्हा जीवित करण्याचे आणि मातेलाही पुन्हा जीवित करण्याचे वरदान मागतात. तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणतात की तुझ्या मातेचे सिर तिच्यावर आणि यल्लम्मा मातेचे सिर तिच्या धडावर जोड. त्यावेळी जेव्हा परशुराम हे मस्तक शरीरावर जोडण्यास जातात तेव्हा भगवान विष्णूची लीला चालू होते आणि त्यांच्या लीलेनुसार रेणुका मातेचे मस्तक यल्लम्मा मातेच्या धडावर जोडले जाते आणि यल्लम्मा मातेचे मस्तक रेणुका मातेच्या धडावर जोडले जाते. आता हे असे का झाले? याचे कारण असे आहे की जेव्हा माहूरगडाच्या या शक्तिपीठामधून 2 शक्ती निर्माण झाल्या होत्या तेव्हा दैवी शक्ती ही माता रेणुका सोबतच गेली होती आणि देवी यल्लम्मा ही अजून शक्तिविहीन होती. पण ही शक्ती देवी यल्लम्मात येणे देखील गरजेचे होते. त्यामुळे हे सर आणि हे मुंडके यल्लम्मा देवीच्या शरीरावर जोडले गेले आणि यल्लम्मा देवीचे मुंडके रेणुका मातेच्या शरीरावर जोडले गेले. यामुळे या 2 शक्त्या पुन्हा एक झाल्या आणि दोघीमध्येही समान शक्ती म्हणजे त्या शक्तिपीठाची शक्ती प्रवाहित झाली. पुन्हा आदिमायेच्या मायेने पुन्हा दोघीचे मुंडके आपापल्या ठिकाणी आले आणि रेणुका मातेने यल्लम्मा माता जी तीच आहे तिला उत्तरेस जाण्यास सांगितले, म्हणजे सौदत्तीमध्ये जाण्यास सांगितले आणि तेथील भक्तांचं कल्याण करण्यास सांगितले. म्हणून यल्लम्मा माता आता सौदत्तीमध्ये स्थित आहे आणि रेणुका माता माहूरगडावर. ही कहाणी इथेच थांबणार नाही, कारण माहूरगडावर रेणुका मातेचा तांदळा कसा आला याची ही कहाणी आहे. आता जमदग्नी ऋषी आणि रेणुका माते यांच्या या मानवी रूपाचे दायित्व पूर्ण होत आलं होता, कारण काळ पूर्ण होत आला होता. त्यामुळे दोघांनीही आपली क्रोधशक्ती त्यागून दिली, म्हणजे युद्ध करण्याचे सामर्थ्य त्यांनी त्यागले. त्यामुळे सहस्त्रभाऊ अर्जुन यांनी जमदग्नी ऋषीवर हमला केला आणि त्यांनी त्यांचे वध केले. हे रंडकी पौर्णिमा या दिवशी झाले. या दिवशी देवी रेणुका ही विधवा झाली. त्यावेळी परशुराम हे बाहेर होते. मग जेव्हा परशुरामाला माहीत पडले तेव्हा परशुराम इथे आले. तेव्हा रेणुका देवीने असा मजकूर सांगितला आणि तेव्हा परशुरामाने सहस्त्रभाऊ अर्जुनाचा वध केला. शिवशक्ती यांचे कार्य संपन्न झाले होते. म्हणून जमदग्नीच्या चितेवरच रेणुका मातेंनी सती जाण्याचे ठरवले आणि
त्या मातेही तिथेच आपले शरीराचा त्याग केला. पण आता परशुरामाला मातेचा विरह सहन होत नव्हता. त्यामुळे परशुरामांनी आदिशक्तीला हाक मारली, आपल्या मातेला हाक मारली. त्यावेळी त्रिदेव तिथे प्रकट झाले. महादेव आपल्या अंशरूपात प्रकट झाले, कारण ते समाधीस्थ होते अजूनही. परशुरामाला पुढे चालण्यास सांगितले आणि त्यांची माता मागे येईल, पण मागे वळून बघू नको असे सांगितले. परशुराम आले, पुढे चालत चालत आले. मग ज्या ठिकाणी देवी सतीचे गळा भाग पडला होता आणि ज्या ठिकाणातून ह्या दोन शक्ती झाल्या होत्या, त्या ठिकाणी आल्यानंतर परशुरामाला शंका येते आणि आतुरता येते आपल्या मातेला पाहण्यासाठी. त्यामुळे ते मागे वळून पाहतात. मग देवी जमिनीमधून देवीचे फक्त सरच म्हणजे मुंडकेच बाहेर आले होते आणि तेच देवीचा तांदळा बनून आता माहूरगडामध्ये स्थित आहे. ही माहूरगडाच्या रेणुका मातेची कहाणी आहे आणि ही कहाणी देवी यल्लम्मा विना अधुरी आहे. म्हणूनच या शक्तिपीठाला जागृत करण्यासाठी या रेणुका यल्लम्मा या दोन शक्तीचे नाव घेणे अत्यावश्यक आहे, कारण ही शक्ती मुळात दोन नसून एकच आहे. जगदंब.